अध्याय 13. श्री गणेशाय नमः. वंदन तुला गौरी नंदना, मंगलमूर्ती गजवदना, लंबोदर तू शूर्पकर्णा, विघ्नराज मोरेश्वर, नमो माय शारदा भवानी, जी माझा हात हस्त धरोनी, लिहवून घेते ही कथा बहुणी. श्री साईनाथांची. साईनाथ सखा सद्गुरु, अनाथांचा नाथ उद्धारू, भक्तमनीचा कल्पतरू, पूर्वी मनोरथ भक्तांचे. संत श्रोते मायबाप तुम्हीच मज, जनार्दन रूप दाखवा प्रभू प्रत्यक्ष रूप, दर्शन देऊनी तोषवा. जीवते गुंतती प्रपंचात, घडे ना हाती परमार्थ, मी माझे आणिक स्वार्थ, ये आडवा भक्तीत. हरिनाम न ये मुखास, भजे ना कधी भगवंतास, प्रपंची भोगू लागती त्रास, जीवा नाना प्रकारचे. भक्त येऊनी साई चरणी, म्हणती बाबा माया मोहिनी, घाई जीवा गुंतवी मनी, ऐहिक सुख लालसे. बाबांनो माया ती अनिवार, मलाही छळते वरचेवर, तिची मिठी ना रे सुटणार सहजासहजी हे सत्य. माया बंध तोडण्यास हरिनामाचा धरा ध्यास, भक्तिमार्ग हाची खास, उपाय एक सुटकेचा. नाम जाळते पापास, नाम तोडते मायेस, नाम रक्षिते भक्तास भव माये पासुनी. भाग्यवंत ते साई भक्त, जे साई साई नाम जपत, असोनी ते प्रपंचात साधतात परमार्थ. श्री साईनाथ फकीर, रक्षी भक्तास वारंवार, व्याधी व्यथा करी दूर, निज भक्तांची होऊन माय, व्याधी हरण्यास करी उपाय. जरी वरी वरी दिसे अपाय, तरी इलाज रामबाण. पाप पुण्य जेव्हा गाठी, ते व्याधी होऊन लागे पाठी, मग आरोग्य प्राप्तीसाठी येती भक्त शिर्डीत. भीमाजी पाटील भक्त कुणी, त्रस्त क्षय रोग व्याधीनी, नाना साहेब चांदोरकरांनी आणला शिर्डी गावात. भीमाजी अनेक उपाय केले, परी गुण नाही आले, देव पुजारी वैद्य थकले, आरोग्यता न मिळे. शेवटी आले मशिदीत, वंदिला वैद्य साईनाथ, तारा म्हणे करा मुक्त शरणांगता सत्वरी. पाहोनी भीमाजीची अवस्था, कृपा उपजली साई समर्था, ते म्हणत शरणांगता आता रहा निवांत. बैस आता स्वस्थ चित्त, उपाय दैवत आठवी मनात, तुझे प्रारब्ध सरले येता येथ, चढून द्वारका माईस. साईंचे कृपावलोकन, तोच उपाय ठरला छान, झाले व्याधी निवारण किमया कृपादृष्टीची. भोग भोगल्या वाचून, कधी न कुणा चुकती जाण, भाग्ये घडता संत दर्शन, सहनशक्ती वाढते. व्याधी देई मग भोग दारुण, परिसंत करिता कृपावलोकन, भोगणे भोक्तृत्व दुःखाचीण, होत असे सुज्ञाला. शिंपी तो बाळाजी गणपत, हिवतापाने असता त्रस्त, बाबा सांगती तयाप्रत, एक उपाय सोपासा. म्हणती दही भाताचा घास बाळा भरव काळ्या कुत्र्यास, तेणे आरोग्यता देहास होईल प्राप्तती पहा. तेणे श्रद्धा ठेवून मनात भरविला तो दही भात, आणिक झाला व्याधीमुक्त, अद्भुत लीला बाबांची. जुलाब उलट्या तिसार, बापू साहेब बुट्टी झाले बेजार, द्वारका माईत आणले सत्वर, उचलोनी साई दर्शना. धरोनी बाबांचे ते पाय, बापू साहेब म्हणती उपाय करावा काही, ना तर जाय प्राण सोडून क्षणात. तव उंचावनी तर्जनी, बैस म्हणती एक ठिकाणी, जाऊ नको मला विसर्जनी, उलटी ही आता न येई. ही आज्ञा होती बापू साहेबास, का त्या उलटी जुलाबास, ते स्वस्थ राहिले त्यांचे जागेस, ऐसा शब्द दरारा. एकदा पटकी रोगावरती बाबा एक उपाय सांगती, खा अक्रोड बदाम पिस्तेवरती दूध प्या सांगतात. जरी का वाटे तो अपाय, परी ठरला तोच उपाय, व्याधीने घेतला काढता अपाय, आज्ञा पाळून बाबांची. हात उंचावनी वरती, अल्ला ठीक करेगा म्हणती, त्या साई शब्दाची प्रचिती येत असे तात्काळ. माधवराव देशपांड्यांनी केली बाबांना विनवणी, कान दुखी उपाय कुणी कुणी, काही बाई सांगतात. विनंती माधवरावांची, व्याधी स्वामीनाथांची, आळंदीच्या एका भक्ताची दूर केली बाबांनी. अल्ला बरा करेल हे तो साईमुखीचे बोल, ते कैसे भावेत फोल सामर्थ्य सिद्ध वचनास. अनुभव एक महाजनींचा, प्रत्यक्ष साईच्या कृपेचा, दाखला दृढ निष्ठेचा, ऐका ध्यान देऊनी. आधीच त्यांना जुलाब लागले, वरी शेंगदाणे खाऊ घातले, त्यावरी पाणी पाजले, अपाय झाला उपाय. साईंचा उपाय अति अघोर करू नका म्हणती डॉक्टर, साई डॉक्टरांचाही डॉक्टर बंदा एका अल्लाचा. सिद्धाची असे एक करणी, ते देती शरणांगता लागोनी, सामर्थ्य यातना दुःख दोन्ही सुखे सहन कराया.
हरदा शहरीचा एक भक्त नावत यांचे दत्तोपंत ते होते पोट शूळग्रस्त व्याधी 14 वर्षे जुनी. ऐकोनी साईनाथांची कीर्ती ते आले शिर्डी ग्रामाप्रती. घेऊ म्हणती साई भेटी तो धन्वंतरी शिर्डीचा. कृपा दृष्टे बाबा पाहती भस्म विभूती भाळी लावती. खा म्हणती एक चिमटी पोटशूळ थांबेल. बाबांनी भक्त दत्तोपंतास ठेवून घेतले काही दिवस. उपाय संत सहवास ऐसी करणी बाबांची. विश्वास ठेवून साईवर ठेवी डोई जो चरणांवर. त्या भक्ताचा हा धन्वंतरी भवभय रोग तारक. ऐसे या कलियुगात लोक आचरिती सत्यनारायण व्रत. तैसे चिते साई भक्ताप्रत सत्य साई व्रत असे. व्रता माझी उत्तम व्रत साईनाथांचे देका श्रेष्ठ. ते भागोजी पाटील करीत कैक मासी शिर्डीत. पाटीलांनी घालून दिला पाठ तो पुढे झाला परिपाठ. साई नारायण तो विख्यात कन वाळू मायबाप. संत कृपेचे सागर तयांचा न लागे पार. ते भक्तांचा तारणहार संरक्षक क्षणोक्षणी. माऊली ही पदवी संतास तेच भूषण शोभे तयास. ज्यांचा बोध कृपा सहवास सुवर्ण स्पर्श भक्तास. साई चरित्र जो वाचील दुःख दूर होईल. त्या ते संपत्ती लाभेल साई कृपा प्रसादे. साई कृपेचे हे वरदान म्हणून झाले सारांश लेखन. तुम्ही घ्यावे ते गोड मानून श्री गोविंद तने विन्वितसे. इति श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. नमो गणेश मंगलमूर्ती तुझे चरणी घालता मिठी. उजळे अंतरी ज्ञान ज्योती जिकडे तिकडे ज्ञान प्रकाश. ओम श्री साईनाथार्पणमस्तु.